जम्मू काश्मीर विधानसभेत राडा पाहायला मिळाला। भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आमदार एकमेकांमध्ये भिडले। सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये जोरदार हाणामारी झाली। विरोधकांनी सरकारविरोधात यावेळी घोषणाबाजी केली। लोकशाहीच्या मंदिरात लोकप्रतिनिधींचा हा गोंधळ जम्मू काश्मीरमध्ये पाहायला मिळाला। जम्मू काश्मीर विधानसभेत प्रचंड हा सगळा राडा झाल्याचं समोर येत आहे। या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी आमदार भिडल्याचं पाहायला मिळते। सभागृहात आमदारांची वर्तणूक ही लोकशाहीला काळीमा फासणारी अशी दिसते। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्या बरोबर आहेत। महेश, जम्मू काश्मीर विधानसभेत हा सगळा राडा पाहायला मिळतोय आणि लोकशाहीच्या मंदिरात लोकप्रतिनिधींचा हा एक प्रकारे गोंधळ झालेला आहे। काय नेमकं झालंय? नक्कीच जम्मू काश्मीर विधानसभेत भारतीय जनता पक्षाने नॅशनल कॉन्फरन्स सरकारवर रस्ते, इमारती, सार्वजनिक बांधकाम विभागासह अनेक विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणारा स्थगन प्रस्ताव मांडल्यानंतर हा गोंधळ उडालेला आहे। भाजपच्या आमदारांनी 2014 ते 2024 या कालावधीमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने जे काही काम केलेलं आहे त्याचा हिशोब द्यावा अशी मागणी केलेली होती। सार्वजनिक निधीच्या मोठ्या प्रमाणात गैरवापर आणि प्रशासकीय अनियमितता यांचा आरोप भाजपकडून करण्यात आलेला होता। अधिवेशनात या आधीच रद्द केलेल्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्यास मनाई असल्याचं विधानसभेच्या नियमांचा हवाला देत सभापतींनी हा प्रस्ताव फेटाळून लावला। त्यामुळे सभागृहात मोठा गोंधळ उडाला आणि या निर्णयामुळे भाजपचे जे आमदार आहेत त्यांनी घोषणाबाजी करत निषेध करण्यास सुरुवात केलेली होती। त्यानंतर काही भाजपच्या नेत्यांनी सभागृहाच्या वेलमध्ये जाऊन आंदोलन करण्यास सुरुवात केली होती। त्यानंतर सभागृहात उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांकडून या व्यक्तींना बाहेर काढण्यात आलं। अगदी ठीक, धन्यवाद महेश दिलेल्या माहितीसाठी। खरं तर आपण सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप प्रत्यारोप नेहमीच पाहत असतो, वाकयुद्ध पाहत असतो, मात्र जम्मू काश्मीर विधानसभेमध्ये हा प्रत्यक्ष राडा झालेला आहे। सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय।